27 जानेवारी ते आज 27 एप्रिल महाराष्ट्राचे दादा जाऊन आज तब्बल 3 महिने झाले आणि 3 महिन्याच्या नंतर मित्रांनो आज दादांचे मारेकरी कोण, दादांचा घातपात कसा घडवला या संदर्भातील मिळालेली सगळ्यात मोठी धक्कादायक माहिती अखेर समोर आली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी ही माहिती मित्रांनो तुमच्यापर्यंत यायला हवी होती। अखेर त्या प्रकारचं राजकारण झालं आणि मित्रांनो आता मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातून ही घडामोड सगळ्यांसमोरच येताना जाणवते आहे। 27 जानेवारी या दिवशी अजितदादा पवार मुंबईमधून बारामतीकडे निघाले। सकाळी 8 वाजता निघाल्याच्या नंतर त्यांचे पायलट अचानकपणे बदलले गेले। दादा मुंबईतून ज्या घरातून निघाले त्यांच्या विमानामध्ये बसले तिथपर्यंतचा जो प्रवास होता तो प्रवास आजही महाराष्ट्राला समजलेला नाही। महाराष्ट्र त्या 1 तासांच्या प्रवासाच्या संदर्भामध्ये ते नेमकं गूढ काय आहे हे आजही महाराष्ट्रासमोर मराठी माणसांसमोर आलेलं नाही आहे आणि याबद्दलच धक्कादायक माहिती आता मित्रांनो समोर येत आहे। दादा सकाळी घरातून किती वाजता निघाले असतील? 27 जानेवारी रोजी दादांनी घर किती वाजता सोडले? दादांसोबत कोणकोण पिये होते? दादांसोबत कोणकोणती माणसं होती? दादा जेव्हा विमानामध्ये बसले त्यावेळेस विमानतळावरचे दादाचे फुटेज आता मिळणं कठीण झालं आहे। मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री, एका पक्षाचे प्रमुख, राज्यातील सर्वात डॅशिंग नेता, ज्याला पाहिल्याच्या नंतर सर्वसामान्य नेत्याच्या विषयी जी लोकांमध्ये भावना असते ती भावना लाखो लोकांच्यामध्ये दादांनी निर्माण केली आणि असे अजितदादा पवार आपल्या घरातून, आपल्या बंगल्यातून विमानतळापर्यंत येतात। तिथपर्यंत आल्यानंतर त्यांचा प्रवास मात्र काय होता तो दाखवला जात नाही। या सगळ्या घडामोडी मित्रांनो राज्याच्या समोर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दाबल्या गेलेल्या आहेत। RTI मागून त्या सगळ्या मागितल्या मात्र कोणीही उचित माहिती द्यायला तयार नाही मित्रांनो आणि त्यामागचीच सगळ्यात मोठी घडामोड आता मात्र राज्याच्या समोर येण्यास सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र पाहायला गेलं तर राज्याच्या राजकारणातील सगळ्यात श्रीमंत राज्य आहे, परंतु याच राज्यातील नेते देखील श्रीमंत आहेत। त्यांच्या नेत्यांचे लागेबंद देखील मोठमोठ्या विमान कंपनीच्या मोठमोठ्या नेत्यांचे आहेत। हे आता कोडं उलगडण्यास सुरुवात झाली आहे। एकंदरीत मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण आपण जर पाहिलं तर यामध्ये कोणत्या तरी नेत्यांचा हात असावा अशी शंका रोहित पवारांनी व्यक्त केली आहे। विमान कंपनीच्या मालकाच्या डोक्यावरती भल्या मोठ्या नेत्याचा हात असावा, त्याच्यामुळेच हे सगळं प्रकरण बाहेर येत नाही असा दावा सध्या केला जात आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसं आज दादांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उगत आहेत। दादा हे कसे गेले, दादांचा घातपात कोणी घडवला, त्या सगळ्यांची माहिती आम्हाला हवी आहे हे महाराष्ट्र आजही सांगतोय। मात्र मित्रांनो दादांचा घातपात घडवणारे राहिले बाजूला, ज्यांनी हे सर्व केलं ते राहिले बाजूला आणि मित्रांनो आता मात्र सरकार देखील याची बाजू घ्यायला तयार नाही। सरकार देखील यावरती काहीच बोलायला तयार नाही। सरकार देखील आपली बाजू मानतंय की घातपात नाही तो अपघात होता। मित्रांनो म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सध्या कोणताही बडा नेता जरी गेला तरी त्याची चौकशी करण्याइतपत सरकार पुढे येत नाही, हे म्हणजे महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा अपमान म्हणावा लागेल। परंतु सध्याचं जे राजकारण चाललं आहे मित्रांनो या राजकारणावरून देशाच्या राजकारणामध्ये ज्या ज्या घडामोडी घडत चालल्या आहेत त्या अतिशय भयानक आहेत। त्यामुळे दादांचे मारेकरी, त्या विमान कंपनीचा मालक, पायलट आणि पायलटमध्ये असलेले काही लोक आणि याच्यावरती ज्याने हे संपूर्ण सोपवलं आहे, ज्याचा यांच्यावरती डोक्यावरती हात आहे तो महत्त्वाचा मालक, या सगळ्यांनी मिळून दादाचा काटा काढला हे मात्र नक्की। त्यामुळे या सगळ्यांवरती कारवाई व्हावी असं सध्या बोललं जाते, परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये कोणावर कारवाई होणार कोणावर नाही हे लवकरच समजेल।
मात्र दादांचे मारेकरी हे मोकाट महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत, त्यांची चौकशी करून त्यांना अटक करावी अशी मागणी सध्या केली जात आहे. एकंदरीत मित्रांनो, राज्याचं राजकारण मात्र पूर्णपणे वेगळं झालं आहे, परंतु दादांचे मारेकरी मात्र अजूनही मोकाट फिरत आहेत हे मात्र नक्की.